करते मस्तपैकी. आज आपण गेलेलो आहोत सेक्टर 3मध्ये. आणि सेक्टर 3मध्ये येण्याचं कारण हे जे आपल्याला माझ्या बहिणीची ओटी भरण्याचा प्रोग्राम जो होता त्यासाठी आपल्याला तिच्यासाठी गजरे, वेणी आणि आणखीन काय आयटम आपल्याला घ्यायचे होते. जे राहिलेलं सामान आपण शुक्रवारी घेतलं ना, त्याचाच आपण पूर्ण कंटिन्यू भाग ह्याच्यामध्ये दाखवते मी. जे घ्यायला आम्ही सेक्टर 3मध्ये आलो होतो. बाजूला दत्ता मेघे कॉलेज आहे मोठं असं, आणि ह्याच्यामध्ये. आणि इकडे ज्या मावशी आहेत ना, माझ्या मम्मीची खूप ओळख आहे जुनी. त्याच्यामुळे जे काही फंक्शनचे, प्रोग्रामचे, लग्न समारंभ काही असेल आपल्या घरामध्ये मोठा कार्यक्रम, तर आपण ह्या मावशींकडूनच हार वगैरे, गजरे वगैरे जे असेल ते आपण इथूनच घेतो. सो आपण तेच घेण्यासाठी इकडे आलो होतो. इकडे बघू शकता, इथे सेक्टर 3चा एरिया पडतो हा. असं म्हणायला गेलं तर इथून सरळ गेलं तर सेक्टर 19, म्हणजे असे फाटे फुटलेले 4 रस्ते आहेत हे, आणि ते आम्ही घेतो आहे. सो इकडे चाफ्याची फुलं बघा ना, इतका सुगंध छान येतो ना, अक्षरशः मन एकदम प्रसन्नच होऊन गेलं. वास, सुगंध इतका सुंदर. आणि 2 त्यांनी एक्स्ट्राचे दिले होते. सो निर्वीला घेऊन मी आले होते. मग निर्वीला भूक लागली, चालून चालून पाय दुखले. मग आम्ही खाल्लं मस्तपैकी मंचुरियन. आणि मंचुरियन पण हे छानपैकी ते लोक घरीच बनवते, म्हणजे बाहेरच आहे, पण कलर वगैरे तुम्हाला अजिबात दिसणार नाही. आणि छान ह्याच्यामध्ये हे करतात. निर्वीला चटका लागतो आहे, भाजते तोंड, पण तिचं फेवरेट म्हणजे मंचुरियनच आहे. दातपडकी आहे, खायला जमत नाही. आणि त्यानंतर फायनली आम्ही जायला निघालो आहे. आणि इकडनं गॅस भरण्यासाठी इथं थांबलो होतो आम्ही सगळेजण. इथं सुनसान रस्ता आहे. ही जागृती, मी, मम्मी, वहिनी, श्रुती, यश आणि सुईचा लाडोबा म्हणजे त्यांचा कुत्रा. आम्ही सगळेजण पॅक झालो. एकदाचे भरलं आम्हाला आतमध्ये, आणि गाडीवाल्याने चांगल्यापैकी आता आम्ही निघालो. जागृतीला टेन्शन आलं, तर हिनी व्हिडिओ चालू केला ताईंनी. जागृतीचा गजरा बघा. माझा गजरा बघ कुठं आहे, दिसतोय का गजरा? तुझा गुलाब दिसते, गुलाब गुलाब ही माझा गेला वाटतं. चाफा पडला, चाफा का चाफा ही पण लावलं. आता आम्ही निघतो. आमचा ड्रायव्हर चालू करले तर गाडी तुझं चालू करतो. आणि आता आम्ही फोटो काढला पाठव. नको, तो वाबरा आहे कुत्रा, तुम्हाला माहिती आहे ना. भाव आहे तो, माझा भाव. एवढा आगाऊ उभ्या आयुष्यात मी कधी बघितलं नाही. त्यांचा पोरगा आहे, तुझा भाव कसा? हे मग ह्याला मम्मी कसं बोलतो? हिला आजी बोलायला पाहिजे ना. तू आत्या होतेस ना. ही मला आत्या नको, हे नातच नको. अशी निर्वीचा भाव, ओ माय गॉड, नको आत्या हो. म्हणजे विश्वास कसा यांचा नातू आहे. पप्पा असं ना बोलायचं, चाली इथून निघ. आमचं म्हणजे आम्ही सगळे पोहोचलो मेरूळमध्ये. आणि इकडे बघू शकता खूप छान असं हे ठेवलेलं आहे, म्हणजे असं ते म्हणतात ना, आता नवीन हे फॅशन. माझ्या टायमाला असं काहीच नव्हतं, माझ्या फर्स्ट ओटी भरणीला निर्वीच्या टायमाला. बट मी हा अनुभव खूप छान पद्धतीने माझ्या ह्या यूट्यूबच्या फॅमिलीबरोबर मी शेअर केलेला आहे. आणि चांगलं पण वाटतं, एक आठवण म्हणून राहते कायमस्वरूपी, की कधी आपण आपले व्हिडिओ बघू शकतो. इकडे ओटी भरणीचं चालू होतं आणि छानपैकी सजवलं होतं. घरीच केला, कारण की ऑन द स्पॉट आपल्याला हे पण नव्हते मिळत होते. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, होतो आहे कार्यक्रम, त्याला महत्त्व आहे. आणि हा एकदाच होणारा कार्यक्रम असतो आयुष्यातला, 2-2, 3-3 वेळा आपण करत नाही. इथे छान असं डेकोरेशन म्हणाल, इकडे सगळे पाहुणे मंडळी आले होते. डेकोरेशन म्हणाल ना, पुढचं सांगते तुम्हाला, पूर्ण दाखवते पुढच्या याच्यामध्ये, बघतच राहा. आणि आपल्या ऐरोलीतला सगळा गोतावळा इकडे आला होता. सगळेजण इथे थांबलेले आहेत. आणि मी इकडे कोपऱ्यामध्ये, कारण की आपली जरा ही पण होती ना, प्रॉब्लेम पण असल्या कारणाने आपण मध्ये नाही करू शकत. त्याच्यामुळे डबल डेकरवाल्यांनी एक साईडला उभं राहायचं असं मी स्वतःच ठरवलं होतं. आणि फायनली आम्ही बसलो होतो. आणि मध्येच मग आमच्या बहिणीला, म्हणजे ओटी जी 5 जणं पहिलं हे करतात ना, हळद कुंकू लावून घेतात, तर सोनाचा तो प्रोग्राम आमचा चालू होता. सोनाली माझ्या पाठची बहीण आहे, आणि ही भाऊजी आहेत आमचे. सो तिच्या कार्यक्रमासाठी पूर्ण तयारी केली होती. बट आता काय माहिती, आपण असा विचार नव्हता केलेला की असं होईल म्हणून. जे गोष्ट आपण आवडतो, म्हणजे काही गोष्ट बोलतो की नाही असं होणार, तसं करणार, तर ती गोष्ट कधीच उभ्या आयुष्य होत नाही. कारण की माझी पण ओटी ऑलरेडी भरलेलीच होती, त्याच्यामुळे मी तिची ओटी भरणी करू शकत नव्हती, भरू शकत नव्हती. इकडे माझी मामी आलेली आहे. ह्या 5 जणींनी पहिला तिला हळद कुंकू लावून घेतलं. मग माझी आई आलेली आहे. आई म्हणजे ही माझी मावशी आहे, माझ्या मम्मीची बहीण आहे मोठी, पण आम्ही आईच बोलतो, कारण की
आईसारखी नाही, आईच आहे ती आमची. सो तिने घेतलं करायला. असे 5 जणांनी करून घेतलं पहिला. आणि पहिला काहीतरी माहेरची ओटी भरणी असते, त्याच्यामुळे पहिला माहेरच्या लोकांनी सगळ्यांनी हे केलं आणि तिथं ओटी भरणार होतो. आणि जागा शॉर्टेज असल्याकारणाने आणि माणसं जास्त असल्याकारणाने हा प्रॉब्लेम झाला. माझा व्हिडिओ पण व्यवस्थित असा तुम्हाला नाही हे दिसणार आहे, कारण की माझी हाईट पण कमी पोचत होती. त्यात हा मोठा टेबल पण लावला होता, ह्याच्यामध्ये पण खूप मोठा मॅटर झाला होता. माझा थोडासा धक्का लागला मी हे करत असताना, ॲडजस्ट करताना ताट ठेवायला, तर तो खाली पण पडला होता. सो गाईस खूपच म्हणजे हे चाललं होतं. एवढे सगळं सामान पॅकिंग वगैरे केलं होतं त्याने, जे आवडतं ते सगळं साहित्य एकत्र करून ठेवलं होतं. इथे सगळेजणांना पहिला हे करून घेतलेलं आहे. 5 जणींचं करून झाल्यानंतर फोटोग्राफरने छानपैकी छायाचित्रांचं काढून घेतलं. आणि त्यानंतर मी पाठीत होते सगळ्यांच्या, कारण की आपला काय तिथं कार्यक्रमच नव्हता, म्हणजे मी काहीच करू शकत नव्हते पुढं. मग मी माझा व्हिडिओ कॅमेरा आणि हे सगळं आपलं माझ्या हातात घेऊनच काम चालू होतं. आणि गर्दी पण तितकीशी भरपूर होती, कारण की जेवणाचा टाईम पण झाला होता. माणसं आणि पाऊस पण 26 जुलै असल्याकारणाने लोक पण जास्त म्हणतात पावसातनं बाहेर पण नाही आले. सो बघा इकडे सगळं पलटी झालं आहे. सो हा टेबलनं पूर्ण मॅटरच केलं ह्या टेबलने, आणि काही जमलंच नाही. शेवटी फायनली ना मोबाईल ठेवला एक साईडला. फायनली ना सगळं उचलता ना नवीन टेबलवरती पुन्हा अरेंजमेंट केली. छोट्या टेबलवरती कशा तरी ना छोट्या याच्यामध्ये ना हे करून घेतलं. आणि फायनली मग तो सॉर्ट आउट करून घेतला. जागा कमी, माणसं जास्त, बायका जास्त, आणि सगळंच करायचं होतं आपल्याला. त्यात डेकोरेशन इतकं छान केलं होतं, इव्हेंट मॅनेजमेंटपेक्षा पण खूप सुंदर. तर मग काय ह्या सगळ्या गोष्टी येणारच होत्या. आणि खूप सुंदर पद्धतीने आपला हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. खूप छान पण वाटला, खूप भारी पण वाटला. सारखी नजर येऊन जाऊन तर रसगुल्ला आणि गुलाबजामवरच पडत होती. आणि त्यानंतर सगळ्यांनी 5 जणींनी हात लावला. आणि मायाची जी ओटी असते ती फायनली आता आपण सोनालीच्या ओटीत आपण भरणार होतो. सो हा कार्यक्रमाला सुरुवात झाली. माझ्या काय हात पोचतच नव्हता, त्याच्यामुळे मी परत पाठीमागे हे केलं आणि परत पाठी झाली. त्याच्यामुळे बाकी सगळ्यांनी हात लावला आणि फायनली घरातली माहेरची ओटी सोनालीची भरण्यात आली. सो छान पद्धतीने फोटोग्राफ झाले, छान हे झालं. शेवटी फायनली मान हा मनाली वहिनीलाच मिळाला, कारण की जागृतीला थोडा प्रॉब्लेम झाला कारणाने जागृती पाठी होती, म्हणजे माझ्या भाऊचे. सो त्याच्यामुळे अशा पद्धतीने हा कार्यक्रमाला सुरुवात झाली. फायनली फळांसाठी ना आम्ही टोकरी घेतली होती, जी छान वाटत होती, कारण की फळं ती अशी इकडे तिकडे सॉर्ट आउट झाली असते ॲक्च्युली. मग जागृतीने साडी पण घेतली होती, आणि जागृतीने साडी घेतलेली आहे सोनाला. मला ओटी भरायची नव्हती, त्याच्यामुळे मी काय तिला काही घेतलंच नव्हतं. त्याच्यामुळे मग वहिनीने ओटी वगैरे भरली, माहेरची साडी वगैरे दिली. आणि ही साडी मम्मीने घेतली होती माहेरची, ती नेसली होती ती, आणि जागृतीने तिच्याकडची तिला घेऊन आली, म्हणजे नवीन अशी दुकानातून, शॉपमधून. पण शॉपवाले काही व्हिडिओ करून देत नाही, त्याच्यामुळे आम्ही काय व्हिडिओज काढला नाही. त्यानंतर मामीने हे केलं, शर्ट पीस आणि पॅन्ट पीस वगैरे त्यांना दिलं. मग ती ओटी उतरवण्यात आली. आणि फायनली तीवाली जी ओटी असते, जे ह्याच्यामध्ये आपण बांधून ठेवतो, ते वालं करायचं होतं. सो अशा पद्धतीने हा कार्यक्रमाला सुरुवात तर झाली, पण खूप लेट सुरुवात झाली. त्याच्यामुळे खूप गोंधळ उडाला. ह्याच्यासाठी ना जेवढी माणसं लागतील तेवढी कमी पडतात अशा कार्यक्रमासाठी, आणि खूप वेळ जातो ह्याच्यामध्ये. प्रत्येकाला तो मान त्यानंतर जेवण खावण होईपर्यंत इतका वेळ गेला. सगळ्यांनी ओटी भरली. त्यानंतर सासरची ओटी जी असते ती रोशनीताईंनी भरली. आणि फायनली गोड तोंड झालं. आणि सासरची आणि माहेरची अशा दोन्ही पद्धतीच्या ओट्या ह्या भरण्यात आल्या फायनली. आणि मग मावस सासूबाई ज्या आहेत सोनालीच्या, त्यांनी पण त्यांची ओटी भरली. अशा पद्धतीने सगळे पाहुणे रावणे जेवढे आले होते, घरातले बाहेरचे आपले, ज्यांना आपण आमंत्रित केलं होतं ते सगळे आले होते. माझ्या टायमाला माझी मोठी मामी, मामा मोठे आणि पिंकीताई वगैरे सगळेजण आले होते माझ्या टायमाला. पण या टायमाला आमच्या इकडची कोण जास्त आली नाहीत, पण कार्यक्रम पार पूर्णपणे पडला शेवटी. आणि छान पद्धतीने सुरुवात झाली, आणि असेच एंडिंग, हॅप्पी एंडिंग होणार आहे. सो ब्लॉगमध्ये ना कायमस्वरूपी थांबा. ला सपोर्ट नसेल केला, सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि कसा वाटला ओटी भरणीचा कार्यक्रम माझ्या बहिणीचा तो देखील सांगा. आणि असंच आशीर्वाद तुमचा कायमस्वरूपी राहू दे पाठीशी, आणि असंच आपलं चॅनल पुढे होऊन जाऊ दे. ठीक आहे. सो सगळेजण आले, सगळ्यांचा कार्यक्रमाला सुरुवात झाली. सगळ्यांनी ओटी भरली.
कारण की ह्याच्यामध्ये ना खूप टाईम जातो, ज्याच्यामध्ये आपण फोटोशूट वगैरे करत बसतो, प्रत्येकाचे फोटोग्राफ्स होईपर्यंत सगळ्यांचं बघणं देखणं, मग मोबाईलमध्ये फोटोज वगैरे ह्याव त्याव करेपर्यंत भरपूर वेळ गेलाच तो. आणि फायनली जिची ओटी भरणी असते किंवा जिचं लग्न असतं तिला तर खरंच खूप तात्काळच बसावं लागतं, आणि हिचं तर डबल हे होतं, कारण की भूक पण तेवढीच लागलेली होती. एकदा 6 महिने होऊन गेले बाळाच्या हालचालच्या वेळेस जाणवते ना, त्याच्यानंतर ना खूप असं राहत नाही, मग कसं तरी बाकीच्या गोष्टी पण होत असतात, कारण की हा अनुभव मी दुसऱ्यांदा अनुभव घेते या गोष्टीचा, त्याच्यामुळे मला माहिती आहे. सो फायनली पेढे वेढे वाटले सगळ्यांना, सगळ्यांच्या ओट्या वगैरे भरल्या. आणि इकडे आता ज्यांचं झालेलं आहे त्यांनी, आम्ही तर बाहेर गेलो नंतर मग, कारण की मग इथं आतमध्ये थांबण्यात काही अर्थ नव्हता, कारण की गरम पण तेवढंच होत होतं आणि पाऊस पण पडत होता, कारण की 26 जुलैचा पाऊस माहितीच असेल की गाजवलेलं आहे 26 जुलै. सो त्याच्यामुळे हा सुरुवात झाली. तिथे पंखा पण लावला होता तरी पण भरपूर गरम होत होतं. सो भेटूया आपण दुसऱ्या भागामध्ये, हा पहिला भाग आहे, भेटू दुसऱ्या भागामध्ये. बाय बाय.